हे जे झाड आहे ह्या झाडाचं नाव आहे नांदरोग. हे झाड तुकाराम विजयच्या दिवशी दिवसा 12 वाजून 5 मिनिटांनी आपोआप हल्लं जातं. म्हणजे फाल्गुन वद्य द्वितीया होळी पौर्णिमा झाल्याच्या नंतर 2 दिवसांनी तुकाराम बीज असते. तर त्या दिवशी इथं 2 ते 3 लाख येत राहते. त्या दिवशी हे झाड दिवसा 12 वाजून 5 मिनिटांनी आपोआप हल्लं जातं. आणि तुम्ही गावामध्ये गेला की तिथं पांडुरंगाची स्वयंभू मूर्ती आहे. पंढरपुरावरनं देव या ठिकाणी आलेली. आपल्याला देहू आणि पंढरी अशी दोन्ही क्षेत्र घडली जातात. आणि तिथं एक शिळा मंदिर आहे. शिळा मंदिर म्हणजे असं की ज्या वेळेला रामेश्वर भट्टांनी इंद्रायणीच्या डोहामध्ये ग्रंथ बुडवले त्या ठिकाणीतनं एक मैलावरती यावं. परंतु तिथले शिळा, ज्या शिळेवरती तुकाराम महाराजांनी 13 दिवस उपोषण केलं आणि 13 दिवसानंतर जे ग्रंथ कोरलेच्या कोरले वरती आले ते ग्रंथ आणि त्या शिळेची स्थापना मोठ्या मंदिरामध्ये केलेली आहे. आणि मोठ्या मंदिराच्या बाहेर निघालं की उजवी हाताला राहतेगार जन्मस्थान आहे. आणि इथनं एक 3 मैलावरती एकांतात भजन करण्यासाठी जात होते. तो भंडारा डोंगर इथनं 3 मैला यावर. आणि हे म्हणजे तुकाराम महाराजांचं वैकुंठ स्थान. त्यांनी समाधी वगैरे काही घेतलेलं नाहीये. देहा सहित वैकुंठाला गेलेत आणि वैकुंठावरना 3 वेळा परत आले. तर संताजी जगनाडांसाठी कसे आले? संताजी जगनाडे म्हणजे तुकाराम महाराजांचा उजवा हात असतात. त्यांनी तुकाराम महाराजांच्याकडनं वचन घेतलेलं असतं. वचन असं घेतलेलं असतं की तुम्ही वैकुंठाला गेले तर मी तुमची सेवा केली आणि मागाहून जर मी वारलो तर माझ्या दियाला मुठमाती करायला तुम्हाला यावं लागेल. मागाहून ते वारले जातात. वारल्याच्या नंतर तिथले गावकरी म्हणजे 5 ते 6 मैलांचं गाव आहे सुदुम्र म्हणून. तर तिथले गावकरी खड्डा वगैरे खणतात, प्रेत काढायचा प्रयत्न करतात. प्रेत काही काढले जात या पुवा. त्यावेळेला तुकाराम महाराज वैकुंठावरना खाली येतात आणि एक मंजळभर माती लागतात. त्याच वेळेस ते प्रेत काढले जातात. तसेच ते निळोपर नगर जिल्हा पारनेर तालुका पिंपळनेर त्यांचं गाव, त्या गावावरनं ते इथं येतात. येथं आल्याच्या नंतर तुकाराम महाराज वैकुंठाला गेलेले असतात. तर त्यांचं असं म्हणणं असतं तुकाराम महाराज मुलीसाठी वैकुंठावरनं खाली येतात, संताजी जगनाडांसाठी येतात. तर माझ्यासाठी काय येऊ शकत नाहीये, मी बी त्यांचा शिष्य आहे. म्हणून ते या झाडाखाली बसून 42 दिवस उपोषण करतात. तर त्यांचे इथं 42 दिवस उपोषण पूर्ण झाल्यानंतर त्यांना स्वतः पांडुरंग भेटतात. तर ते पांडुरंगाला अभंगाद्वारे असे म्हणतात, येथे तुझा लागी बोलाविले कोणी पृथ्वीला वाचून आला शिक्का, निळा म्हणे आम्ही न ओळखीचे देवा तू कयाचा धावा करतो. मी तुकाराम महाराजांचा धावा केलेला आहे, तू धावा केलेला नाहीये, तुला मी ओळखत नाहीये, तू इथे आला करत असे निळोपर आहेत पांडुरंगाला म्हणतात. नंतर पांडुरंगाला प्रश्न पडतो, तुकाराम महाराजांना वैकुंठावरनं खाली पडवतात. तशीच त्यांची मुलगी भागीरथी तुकाराम बीज झाल्याच्या नंतर 3ऱ्या दिवशी रंगपंचमी असते. वडील वैकुंठाला गेल्याच्या नंतर ती 3ऱ्या दिवशी शास्त्रीवरनं येते. वडील बेगार विचारता वैकुंठाला जातात म्हणून ती आपल्या देहाचा त्याग करते. त्याग करून आत्महत्या करायचा प्रयत्न करते. तर त्यावेळेला आत्महत्या करायचं साधन म्हणजे इंद्रायणीच्या डोहामध्ये उडी मारली. तर ती इंद्रायणीच्या डोहामध्ये उडी मारते. उडी मारल्याच्या नंतर पांडुरंग स्वतः मत्स्य अवतार धारण करतात आणि तिला ते वरचेवर तारतात. तारल्याच्या नंतर रंगपंचमीच्या दिवशी मुलीची आणि तुकाराम महाराजांची भेट होती. बस मी तुकाराम महाराजांच्या घराण्यातला इथला पुजारी, माझी स्वतःची 10वी पिढी चालू आहे. इथे तुकाराम महाराजांना पांडुरंगाला नैवेद्य करून रोज सकाळी महापूजा केल्या जाते. काय आपली इच्छा असली दक्षिणा दिले तर घेतली जाते, नसले तर जबरदस्ती नाहीये. तर त्यांचा शेवटचा भंग जाते वेळेचा असा आहे, आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी सकळा सांगावी विनंती माझी. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावितो. अंतकडे विठू अम्मासी पावला कुडी स्वहित झाला गुप्त तुका. बोला तुकाराम महाराज की जय. काय इच्छा असली यथाशक्ती नैवेद्यासाठी दक्षिणा देऊन जा.